पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट. प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्वच शाळांना सुट्टी जाहीर. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना. नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असताना गोदाकाठावर आरती. गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ. नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती. पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं. भाजपकडून मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा. अमराठींवरील मारहाण सहन करणार नाही, भाजपची भूमिका. मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली. महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटात दुखणारच. आदित्य ठाकरेंचा पलटवार. मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलार यांच्याकडून पहलगाम हल्ल्यासोबत तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. इथं निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला जातोय. शेलार यांचा हल्लाबू. आमची भावकी एकत्र झाली आहे, आमच्या नादाला लागू नका. मनसे नेते अविनाश जाधव यांचा भाजपला इशारा. तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधव यांची टीका. ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका. तर ठाकरे बंधू एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा. संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. ठाकरे बंधू एकत्र येऊन शेवट मात्र शून्य असेल. जो सत्तेसाठी हापापलेला आहे तो कधीही पाठीत खंजीर खुपसू शकतो. निलेश राणेंचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचं की नाही याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट. उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार. पंढरपुरात आषाढी एकादशीचा आनंदोत्सव. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा. लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक. मेळघाटात अंधश्रद्धेमधून 10 दिवसाच्या बाळाच्या पोटाला विळ्याचे 39 गरम चटके. अमरावतीतल्या दहेंद्री गावातील संतापजनक प्रकार. जळगावच्या आमोदेजवळ मोर नदीच्या पुलावरून खासगी ट्रॅव्हल्स बस कोसळली. अपघातामध्ये 20 जण जखमी तर एकाचा मृत्यू. पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. इंजिनिअरिंगमध्ये नापास झाल्यानं पुण्यातील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाचे प्राण वाचवले. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागातील घरांमध्ये देखील पाणी शिरलं. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक नदी नाल्यांना मोठा पूर. सारण, बाक्सियाड, थुनाग या भागामध्ये नुकसान. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये तुफान पाऊस. धारहली आणि सक्तोह भागातील नद्यांचं रौद्ररूप. अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुरामुळे कहर. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू. ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटात तब्बल 26 फुटांनी वाढली. इंग्लंडच्या एजबेस्टन मैदानावर भारताचा ऐतिहासिक विजय. दुसऱ्या कसोटीत 336 धावांनी भारताची इंग्लंडवर मात. कर्णधार शुभमन गिल, आकाशदीप आणि मोहम्मद सिराजच्या कामगिरीमुळे मालिकेत 1-1 बरोबरी. एलॉन मस्क यांच्याकडून नवीन राजकीय पक्षाची स्थापना. ट्रम्प यांच्याशी असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मस्क यांच्याकडून अमेरिका पार्टी सुरू.